साईबाबांनी अंतिम समयी लक्ष्मीबाईंना दिलेली चांदीची खरी 9 नाणी नेमकी कोणती यावरून शिर्डीत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। लक्ष्मीबाईंच्या नातेवाईकांमध्ये यावरून वाद उफाळून आलाय आणि त्यातच साईबाबांचा डीएनए दाखवा अशी मागणी एका नातेवाईकाने केल्यानं साई भक्तांच्या संतापाचा स्फोटच झालाय। नेमकं काय घडतंय पाहूया रिपोर्टमध्ये। साईबाबांच्या चांदीच्या नाण्यांवरून वाद उफाळला। 9 नाण्यांची झाली 22 नाणी, कोणती खरी कोणती खोटी। साईंचा डीएनए दाखवण्याची मागणी, शिर्डीकरांच्या संतापाचा स्फोट। शिर्डीत सुरू असलेलं हे आंदोलन आणि घोषणाबाजी लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्या निषेधासाठी जमलेले हे शिर्डीतले गावकरी। निषेधाचं कारण काय, तर गायकवाड यांनी साईबाबांच्या संदर्भात केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य। शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या अंतिम समयी लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेल्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद सुरू आहे। या नाण्यांची सत्यता पडताळण्यासाठी साईबाबांचा डीएनए दाखवा अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे। त्यांनी हेच सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत आणि साईबाबांचा त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत, तर त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा डीएनए त्यांनी आम्हाला दाखवावा। त्यांच्या या वक्तव्यामुळे शिर्डीकर चांगलेच संतापले। गायकवाड यांच्या साई कार्यालयावर तसंच घरावर शिर्डीतल्या गावकऱ्यांनी मोर्चा नेला। त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचं आवाहन ग्रामस्थांनी केलं। तर साई भक्तांच्या संतापानंतर गायकवाड यांनी सपशेल माफी मागितली। जे जुने जाणते लोक आहेत, साईबाबांच्या काळामध्ये ज्यांनी काम केलं त्यांच्या कुटुंबातले काही लोक आहेत, त्यांची जर सलगपणे चौकशी केली तर हे 9 नाणे शिंदे कुटुंबाकडे आहे। त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे नाणे नव्हते। हे नाणे एकदम चुकीचं आहे आणि ह्या नाण्यावर अरुण गायकवाडांनी त्याचं पूर्ण कुटुंब व्यवसाय करतं, साईबाबांची फसवणूक करतं आणि त्या फसवणुकीला आळा करण्यासाठी आम्ही संपूर्ण शिर्डीकर एकत्र आलेलो आहोत। त्या पत्रकार परिषदेमध्ये मी अनवधाने मला 9 नाण्यांचा डीएनए म्हणायचं होतं, परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये नाणे साईबाबा असे बऱ्याच वेळेस काही पत्रकारांनी विचारल्यामुळे ते अनवधाने माझ्या तोंडातून साईबाबांचा डीएनए दाखवावा असं वाक्य बोललं गेलं। त्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या असतील, ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असतील, तर ह्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता। तरी या भावना दुखावल्या असतील तरी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आता साईबाबांच्या नाण्याचा हा वाद नेमका काय आहे तेही समजावून घेऊया। 15 ऑक्टोबर 1918 रोजी साईबाबांनी शिर्डीत समाधी घेतली। अंतिम समयी साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना 9 चांदीची नाणी दिली। ही 9 नाणी आपल्याच घरात असल्याचा दावा शिंदेंच्या खापर पणतूंनी केलाय, तर 4 नाणी आपल्याकडे असल्याचा दावा शिंदेंच्या वंशजांपैकी आणखी एका कुटुंबाने केलाय। तिसरीकडे खरी चांदीची 9 नाणी आपल्या ताब्यात असल्याचा दावा लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी केलाय। लक्ष्मीबाई शिंदेंची नात असलेल्या शैलजा गायकवाड यांचे ते पुत्र। धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नाण्यांची सत्यता तपासून हीच खरी नाणी असल्याचा निर्वाळा दिल्याचा दावाही ते करतायत। हे जे 9 रुपये ठेवले हे साईबाबांनी दिलेले आहेत, त्याच्यामुळे ते जे दावा करतात तो खोटा दावा आहे। त्यांच्याकडे जे 9 रुपये आहेत ते खोटे आहे, साईबाबांनी दिलेले नाहीत। साईबाबांनी दिलेले 9 रुपये हे लक्ष्मीबाई शिंदेंच्या घरातच ठेवलेले आहेत। त्यांचे राहतं घर आहे, त्या स्वतः इथं दाखवत होत्या आणि लक्ष्मीबाई शिंदेंनी आपल्या संपूर्ण हयातीमध्ये कधीही या घराच्या बाहेर त्या 9 रुपये घेऊन गेलेल्या नाही। शिर्डी सोडून देखील कधी बाहेर गेल्या नाही। तेच आम्ही पाळत आलो आहे। या घराच्या बाहेर देखील आम्ही 9 रुपये कुठेही शिर्डी बाहेर घेऊन जात नाही। चॅरिटी कमिशनने निरीक्षक अपॉइंट करून चौकशी केली आणि संपूर्ण 9 नाणी ही फक्त अरुण शंकर गायकवाड यांच्याकडे जी नाणी आहेत ती खरी आहेत असा पूर्णपणे निकाल दिलेला आहे आणि हा सर्व निकाल इथे आहे। एकूण 22 नाणी समोर आल्यामुळे कोणती खरी कोणती खोटी असा संभ्रम निर्माण झालाय। नाण्यांची सत्यता तपासण्यासाठी साईबाबा संस्थानने शिंदे कुटुंबीय आणि गायकवाड यांना नोटिसा पाठवल्या। श्री साईबाबांनी आपल्या अंतिम समयी आपले भक्त जे आहेत लक्ष्मीबाई शिंदे यांना 9 नाणी भेट दिली। या 9 नाण्याची 22 नाणी झालेली आहेत, त्यामुळं खरे कोणते खोटे कोणते ते तपासायला पाहिजेत ना। त्यासाठी आम्ही नोटीस दिलेली होती। भक्तामध्ये जो संभ्रम आहे तो दूर व्हावा। साईबाबांनी दिलेली खरी नाणी कोणती याचा फैसला लवकरात लवकर होण्याची गरज आहे। त्यातही ही नाणी दाखवून कोणी साई भक्तांची दिशाभूल करत असेल तर त्यावर तोडगाही काढावा लागेल। तोपर्यंत ही चांदीची नाणी ताब्यात घेऊन साई संस्थानच्या वस्तू संग्रहालयात ठेवावीत, म्हणजे सगळ्याच साई भक्तांना ती नाणी पाहता येतील। प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, शिर्डी।